नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण शिकत आहोत रेणू सूत्रांवरून रेणू वस्तुमान कसे काढायचे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दिलेला संयुग आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता इथे कॅल्शियम 1 आणि हायड्रॉक्साईड 2 असं का? तर कॅल्शियम त्याचा अनुअंक आहे 20 आणि याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जर बघितलं आपण तर 2, 8, 8 आणि 2. कॅल्शियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच हा अस्थिर आहे. तर हा 2 इलेक्ट्रॉन गमावतो आणि जेव्हा एखादा मूलद्रव्य इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्यावर धनप्रभार येतो. याने 2 इलेक्ट्रॉन गमावले म्हणून +2. आता या +2 ला न्यूट्रल करण्यासाठी OH सुद्धा 2 पाहिजेत, कारण हायड्रॉक्साईड म्हणजे OH वर चार्ज असतो -1 म्हणून इथे OH 2 घेतलेले आहेत. आता बघू आपण याचं रेणू वस्तुमान. कॅल्शियमचे वस्तुमान आहे 40 गुणिले कॅल्शियमची संख्या 1 म्हणजे 40 अधिक ऑक्सिजन इथे किती आहेत 2 आणि हायड्रोजन सुद्धा आहेत 2. मग ऑक्सिजनचं अणुवस्तुमान इथे दिलेलं आहे 16 गुणिले 2 अधिक हायड्रोजनचं वस्तुमान आहे 1 गुणिले 2. तर यांची बेरीज 40 अधिक 32 अधिक 2 बरोबर कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं रेणू वस्तुमान येते 74. दिलेला संयुग आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईडचे रेणूसूत्र काढण्यापूर्वी हा संयुग कसा तयार झाला ते आपण थोडक्यात बघूयात. तर यामध्ये घटक मूलद्रव्य आहेत मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. मॅग्नेशियम अनुअंक 12 आणि ऑक्सिजनचा अनुअंक आहे 8. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2, 8, 2 आणि ऑक्सिजनचे आहे 2, 6. आता मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि याने जर 2 इलेक्ट्रॉन हे गमावले तर याचं अष्टक पूर्ण होते. म्हणजे मॅग्नेशियमवर चार्ज येतो +2. हा झाला मॅग्नेशियमचा आयन Mg+2 आणि ऑक्सिजनने जर 2 इलेक्ट्रॉन स्वीकारले तर याचं अष्टक पूर्ण होते. स्वीकारले म्हणजेच ऑक्सिजनचा आयन तयार होतो -2. आता यांचा संयुग बनवण्यासाठी आपल्याला यांच्या संयोजेचा तिरकस गुणाकार करावा लागेल. मॅग्नेशियम +2 आणि O -2. मग सुरुवातीला दोघांचे संयोजा खाली लिहायच्या. आता इथे संयोजा सारखी असल्यामुळे 2 ला 2 कटून जातील आणि इथे आपल्याला रेणूसूत्र मिळेल MgO. आता मॅग्नेशियमचे वस्तुमान आहे 24 गुणिले 1 म्हणजे 24 अधिक ऑक्सिजनचे वस्तुमान 16 आणि दोघांची बेरीज 40 म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईडचे रेणू वस्तुमान आहे 40.